करायचे आणि त्यातून त्यांना एकदम चांगला रिस्पॉन्स आला. त्यांनी एक हॉटेल खोललं पुण्यामध्ये इथं आणि त्याच्या खूप कमी वेळात इतके फेमस झाले का खूप आपण बघितलं तर मोठी मोठी लाईन राहते इथं. पाहूया नक्की चौथशी तितकी चांगली आहे का ओव्हर हाईप केले लोकांनी खूपच. चला यश काय घेतो इथं? आपण शाही चिकन दम बिर्याणी घेऊ. तू चिकन घेतोय का? हां. कितीला रेट सांग बरं? हाफ चिकन बिर्याणी तुपातली घेतो ना तू? हां. स्पेशल 280ला हाफ आहे आणि 450ला फुल आहे. आपण एक घेऊया थाळी जे की मटनमध्ये. मटन इथं आहे बोलायचं. much later. मटन मसाला थाली में क्या आता है, फ्राई में क्या है अलग? कोणते घेऊ? सुका वाला घेऊ का मसाला वाला घेऊ? एक मसाला कर दो आणि शाही चिकन दम बिर्याणी हाफ. भाकरी आहे का? कोणसे भाकरीचे एकच आहे का? बाजरी ठीक आहे ज्वारीची कर दो. तर मंडळी आपण ऑर्डर केलेलं आहे इथं मसाला मटन थाळी जे की 350ची आहे आणि शाही चिकन दम बिर्याणी हाफ. चिकन फ्राय थाळी आहे ती 320ला आहे इथं. मटन मसाला थाळी ऑर्डर केली ज्यातील एक मटन मसाला, तांबडा पांढरा रस्सा, भाकरी येईल, इंद्रायणी राईस येईल किंवा बिर्याणी राईस येईल. आणि इथलं ॲम्बियन्स बघितलं ना तर इथलं पुण्यात अख्खं इतकं कॉम्पॅक्टमध्ये बसलेलं आहे. ॲम्बियन्स काय इथं बसायला जागा मिळत नाही. हे पहा असं काही ॲम्बियन्स आहे मित्रांनो इथला, म्हणजे साधा एकदम. आणि फॅमिलीचं सेक्शन पण आहे वरती. हा नॉर्मल सगळ्यांचा कॉमनवाला सिटिंगचा सेक्शन आहे. इथं गर्दी का नाही? हॉटेल उघडायच्या वेळेस आले, शटर उघडताना सांगितलं आलं त्यामुळे गर्दी नाही. पाहू थाळी यायची आता वाट बघू आणि पूर्ण रेटिंग देऊ. आता रेटिंग कशी देऊ आपण इथं? आज ह्या व्हिडिओपासून आपण सुरुवात करू. जे की चांगलं असेल चांगलं, त्यापेक्षा जर चांगलं अजून चांगलं असेल तर भारी आणि एकदम युनिक टेस्ट असेल एकदम बाप टेस्ट ते म्हणजे खतरनाक. 3 क्वालिटी ठेवू. त्यामध्ये ही इथली टेस्ट काय क्वालिफाय करते ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूच. आणि जसं मी तुम्हाला बाहेर सांगितलं होतं की सदाशिव पेठेमध्ये इतक्या मटण खानावळी, इतक्या आणि व्हेज पण खानावळी आहेत खतरनाक. अशी लाईनी सगळे खानावळी. तर यापुढे अजून कोणत्या इथल्या प्लेसेसचा किंवा अजून कुठल्या फेमस जागेचा रिव्ह्यू आपल्याला पाहिजे नसेल तर कमेंट करून नक्की सांगा. आपण नक्की तिथं जाऊ आणि त्या माणसाचा शाउट आऊट देऊ पुढच्या व्हिडिओमध्ये. ह्या हॉटेलचा टायमिंग आहे सकाळी 12 वाजता उघडतं आणि दुपारी 3:30ला बंद होतं आणि संध्याकाळी काहीतरी आहे. गुगल मॅपवरच आहे तुम्हाला टायमिंग. मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण लोकेशन आणि इथला पत्ता पूर्ण तो देतोच आणि रेटिंग पण डिस्क्रिप्शनमध्ये देतो मी तुम्हाला. किती वेळा आला इथं? मी सांगता येत नाही. 2018पासून येतो आहे. त्यावेळेस म्हणजे मसाला जरा फेमस नव्हतं. त्यावेळेस एक एक्सपेरिमेंट म्हणून मी ट्राय केलं होतं इथलं जेवण. आता हा कॅमेरा पुढं जास्त असा फॉर्मल बोलतो आहे. पण याच्या आधी ज्यावेळेस याला जॉब मिळाला होता तेव्हा पार्टी द्यायला इथे येणार होतं. तर आज मी पार्टी द्यायला आणले याला इथं. काय वाटतंय काय? नाही मी पार्टी देत होतो जॉब भेटला म्हणून. तू पार्टी का देते ते सांग. मी ब्लॉग बनवतो पार्टी देते. नाही तसं नाही आहे. काहीतरी स्पेशल कारण आहे ते येणाऱ्या मिनी ब्लॉगमध्ये किंवा ब्लॉग पण बनवत कळलं त्याच्यामध्ये. आता टिपमध्ये काही स्पेशल टिप आहे का? आहे ना स्पेशल थाळी ती सोलकडी संपल्यास कोल्ड्रिंक देण्यात येईल. शाही चिकन दम बिर्याणीचं इथे फक्त तू पतून देतात वरतून. हां तू इतक्या वेळा म्हटलं आहे बिर्याणी पण तितकी चांगली लागली पाहिजे. नाही लागल्यावरती बिल तुला भरायला लागेल. चालते. मित्रांनो थाळी आलेली आहे. थाळीमध्ये तांबडा पांढरा ग्रेव्ही नाही रस्सा नाहीत काय असा वेगळा रस्सा नाही थाळीमध्ये. आपण ऑर्डर केलेली आहे थाळी जे की मी खाणार आहे. आणि इथलं कसा विषय थाळी एकानेच खायची. जर दुसरं अजून कोण खाल्लं तर ते एक्स्ट्रा चार्जेस लावतात काहीतरी. ते सगळे करतात नियम. पण थाळीमधली एक गोष्ट कमतरता वाटली जे की वाटीमधला रस्सा पाहिजे. हे वाटीचा म्हणतो मोठ्या काहीतरी प्लेटमध्ये रस्सा पाहिजे. वाटीमध्ये रस्सा पाहिजे. ठीक आहे काय हरकत नाही. हा तांबडा रस्सा असा आहे. हा हे इथला पांढरा रस्सा, कोशिंबीर, मटन मसाला आणि भाकर आहे. तांबडा रस्सा आपण टेस्ट करू. ज्यावेळेस रस्सा देतो ना तेव्हा लगेच कळून येतं का एकदम असा झटका नाही. एकदम मसाल्यांचा फ्लेवर सगळा त्या डॉमिनेटिंग आहे. आपल्या धना पावडरची टेस्ट अजून फ्राय केलेला मसाला राहतो ना तो रस्सा एकदम चांगला आहे. रस्सा असा एकदम लाईट आहे. एकदम झटका त्रास होईल असं नाही. त्या बाबतीत तो एकदम चांगला वाटला मला.
आहे पांढरा रस्सा. पांढरा रस्सा मी कोल्हापूरला पण पेलो आहे, इथं पुण्यामध्ये बऱ्याच हॉटेलला पिलेलो आहे. पांढरा रस्स्याचा एकदम असा वेगळा फ्लेवर राहतो. इथलं पांढरा रस्सा जरा वेगळाच आहे. वा, एक चांगली गोष्ट आहे. मटण भात कसलं मस्तपैकी शिजलं आहे. इथली सगळ्यात भारी जी गोष्ट वाटते ना, मटण एकदम मस्त शिजले. असं हात घालतो ना, हां लगेच सुटतं. दुसरं याच्या टेस्टच्या बाबतीत सांगायचं, तिखट आहे, कांदा टाकले त्यामुळे थोडंसं गोडवा आहे. तिखट गोडचं मिक्सचर आहे, चांगलं आहे. पण ओव्हरऑल एकदम चांगला वाटला. थोडासा चिकनचा पीस. ती शाही बिर्याणी घेतल्यामुळे जरा तूप जास्तच लागतं आहे, थोडं गोड लागतं कांद्यामुळं. कांद्यामुळं गोड लागतं. ठीक आहे, बिर्याणी चांगली वाटली, पण रस्सा भारी आहे, हे पण चांगलं आहे. ओव्हरऑल तुम्हाला रेटिंग स्क्रीनवरती दिसतच असेल. बिर्याणी ही चांगली आहे आणि थाळी चांगली आहे यांची. बिर्याणीपेक्षा मला थाळी आवडली. कॉम्प्लिमेंटरी आहे. कॉम्प्लिमेंटरी सोलकढी, यश खुश. पहिल्यांदा इज्जत भेटली. इतकी पण काय बिर्याणीच्या बाबतीत काय नाही, पण यांची थाळी मस्त आहे. कारण बिर्याणी जरा तिखट पाहिजे, झणझणीत पाहिजे. ते थोडंसं गोडसरपणा आणि तिखटपणाचं मिक्सचर. आणि मसालेदार म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये कांदा खूप असतो आणि गोड आहे बिर्याणी. जशी एक्सपेक्ट आपण करतो की खूप तिखट असेल तशी नाही, कोणी पण खाऊ शकतं, लहान पोरगं पण खाऊ शकतं. आणि त्रास नाही होणार. हां, तेवढा आहे. एक तेवढी चांगली गोष्ट आहे की मग कशी पण सांगितलं, रस्स्यामध्ये तुम्हाला त्रास नाही होणार अजिबात. मसालेदार एकदम चांगला आहे, पण त्रास नाही होणार, ती एकदम चांगली गोष्ट आहे. आणि कॉम्प्लिमेंटरी मला वाटतं व्हिडिओमुळे दिले का इंद्रायणी राईस येतो किंवा मग बिर्याणी राईस येतो याच्यामध्ये थाळीमध्ये. मला वाटतं इंद्रायणी राईसवरती त्यांनी तूप टाकलं आहे आणि एकदम लुसलुशीत मऊ इंद्रायणी राईस आहे. मऊ राईस आहे, एकदम आपला भारी शिजला आहे ना का, एकदम चावायची पण गरज नाही पडत जास्त. रस्सा टाकला, एकदम 1-2 ग्लास चावले, का भारी, एक नंबर. आता ओव्हरऑल कसं वाटलं इथं जास्त नाही बोलत, बाहेर जाऊन तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगतो. त्याबरोबर ती आता व्हिडिओमुळे थोडंसं कॉम्प्लिमेंटरी दिली आम्हाला सोलकढी मी तशी कमी पिली आहे, म्हणजे हॉटेलमध्ये कधी गेलो तर पिलेली आहे. असं कोकणात स्पेशली जाऊन नाही पिली कधी, पण जितकी पण मला सोलकढीची टेस्ट माहिती आहे त्यामध्ये एकदम चांगली सोलकढी होती, चांगली वाटते. तर मंडळी जेवण वगैरे करून झालेलं आहे. ताट बघितलं असं एकदम साप सगळं क्लीन केलं होतं. जेवण खरं चांगलं होतं. तर बिर्याणीबाबत बोलायचं तर जी ओव्हर हाईप आहे, एकदम इतकी गर्दी राहते, लाईन राहते. हा तसं म्हणलं तर ओव्हर हाईप आहे, पण नाही पण. आता तुमच्या टेस्टवरती टेस्ट कशी आहे तुम्हाला मी सांगितलं की थोडीशी गोडसर मसाल्यामधली तुपातली बिर्याणी मिळते. ही बाकीच्या बिर्याणीसारखी नाही आहे, एकदम मसालेदार. त्रास होईल त्याने असं नाही, ही वेगळी आहे. तुम्हाला ट्राय करायचं तुम्ही नक्की या, एकदा ट्राय करण्यासारखी तर आहे बिर्याणी. पण ज्या बाबत कोण जास्त बोलत नाही, जे की इथली थाळी खरंच इतकी मस्त थाळी आहे. मी तर म्हणाल जो तो येतो आहे ना थाळी तर हमखास कंपल्सरी ट्राय कराच. कारण थाळीतलं जे मसाल्यातलं मटण होतं, मी मटण थाळी ऑर्डर केली होती आणि इथलं बोलायचं मटण मिळतं. आणि जो रस्सा आहे, रस्सा पण चांगला आहे, फक्त पांढरा रस्सा ठीक आहे ॲव्हरेज वाटला. आणि जो इंद्रायणी राईस वा असला मस्त शिजला होता. आणि मी म्हटलं राव दुपारी 12 वाजता हॉटेल उघडते, कोण येणार आहे इथं. आम्ही गेलो, आमच्या आधीच 2 कस्टमर होते. त्यानंतर आम्ही ज्यावेळेस निघालो का त्यावेळेस पूर्ण ते भरून गेलं होतं. जितकी पण सेटिंग होती सगळी भरून गेली होती. आणि त्यांची 3री पण ब्रांच चालू होते ते आता म्हटले. तर तुम्हाला ते स्क्रीनवरती दिसत असेल, तुम्ही जाऊ शकता. भेटूया का अशाच चांगल्या हॉटेलसोबत, चांगल्या जेवणासोबत. बाय बाय.